सात्संगतजी, प्रेमाने बोला, धन निरंकार जी, सगळ्यांच्या चरणावर दाखीचा कोटी कोटी धन निरंकार। आजचा दिवस सुद्धा सगळ्यांना खूप छान आणि आनंदाचा जाणार अशी गुरुचरणावरती दाशी तुमच्यासाठी अरदास करते। विषय खूप छोटा आहे पण विचार करण्यासारखा आहे। माऊली सांगतात, बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे। म्हणजे बुद्धी एवढं वैभव किंवा श्रीमंती दुसरी कुठली असू शकत नाही, असं माऊलींचं एक ठाम मत आहे। मग बुद्धी म्हणजे नेमकं काय? तर प्रत्येक माणूस काय करतो की सगळ्यांची बुद्धी समान आहे असं धरून चालतो आणि एकाच काठीनं सगळ्या माणसांना हाकण्याचा प्रयत्न करतो। आपण बघतो की कधी कधी एखादी गोष्ट एखाद्या माणसाकडून चुकीची घडली तर सगळीच माणसं बाबा आता ह्या दुनियेत काही खरं राहिलंच नाही। चुकून एखादी आता साधू च्या नावाखाली काहीतरी ढोंगीपणा करणारी लोक आढळतात, त्यावेळेला पण वाटतं की आता ही सगळी लोक अशीच आहेत का काय। मग अशा वेळेला आपण सगळ्यांशी गृहीत धरतो, तर असं गृहीत न धरता हा विचार हा त्या एका व्यक्तीपुरता असतो हे आपल्या बुद्धीला पटायला पाहिजे। आणि यावरतीच माणसाच्या जीवनामध्ये त्या बुद्धी म्हणजे त्याचं माइंड, आपण नेहमी शब्द वापरतो, माइंड ब्लोईंग, माइंड सेट, माइंड डिस्टर्ब, असे बरेच शब्द आपण वापरत असतो। तर माणसाचं माइंड सेट होणं म्हणजे काय? तर ज्यावेळेला माणसाचं माइंड सेट होतं आणि याला नाही म्हटलं तर शास्त्राचा, आध्यात्मिकाचा नाही पण एक शास्त्रीय आधार सुद्धा आहे की माणसाचं माइंड ज्यावेळेला सेट होतं त्यावेळेला त्याच्या मनामध्ये जो कोणी मग डॉक्टर असेल, एखादा वकील असेल किंवा एखादा गुरु असेल, कुठला महात्मा असेल, तो जर त्याच्या डोक्यामध्ये तो बसला तर त्याला म्हणजे त्याबद्दलच आवड निर्माण होते। म्हणून सगळेजण म्हणतात की बाबा आपला गुरु कसा आहे, तर आपला गुरु हा सद्गुरू आहे मुळात आणि हा पारंपरिक पद्धतीने आलेला आहे, त्यामुळे आपल्याला इथं फारसा विचार करायची गरज नाही। पण काही लोक काय करतात की विनाकारण कुठंतरी अगदी सतत गुरु बदलत राहणं, बुद्धीचे वैभव कुठंतरी पणाला लावतात आणि मग तो ज्यांनी त्याच्यासाठी खूप काय केलं, माइंड सेट झालेला असतो आणि मग कळतं की बाबा आता हे फार सगळं उलटसुलट घडलं, मग त्या तपश्चर्या जी केलेली असते ती सगळी निष्फळ ठरते। म्हणून पाणी पिवो छान से गुरु करो ज्ञान से, असं पूर्वीपासून म्हटलेलं आहे। आपल्या बाबतीत हे नाही, आपला गुरु हा ब्रह्मज्ञानच घेऊन जन्माला आलेला आहे आपल्याला ज्ञान वाटण्यासाठी। हा सारासार विचार आहे जगाचा। आता हे एक झालं, पण माइंड सेट होणं म्हणजे दुसरी गोष्ट काय आहे? तर माइंड सेट होणं कधी कधी काही गोष्टी ते पॉझिटिव्ह आहे, म्हणजे चांगलं काहीतरी घडतं, त्यातून एकाग्रता वाढते मनाची, पण कधी कधी ते त्रासदायक पण ठरतं। दाशले एक उदाहरण आठवलं आणि ते दाशी चरणावरती तुमच्या ठेवते। काय झालं, एका गावामध्ये एक म्हातारी राहत असते आणि त्या म्हातारीला कुणीच नसतं। घरी चांगलं तिचं सगळं गडगंज असतं आणि वाडा असतो चांगला, पैशा पाण्याने सदृढ सगळं छान असतं, पण कुणीही नसतं, एकटीच राहत असते म्हातारी। आणि तिच्या जवळ एक बाळू नावाचा मुलगा राहत असतो आणि त्या म्हातारीची इथं काही कामं असतील तर ती म्हातारी त्या बाळूला सांगायची आणि तो सगळी कामं तो बाळू करायचा। आणि मग म्हातारी काय करायची, प्रत्येक सणाला पुरणपोळीला आवडीची असायची म्हातारीच्या आणि त्या बाळूच्या पण। मग ती म्हातारी त्या बाळूला घरी बोलवायची पुरणपोळी खायसाठी आणि तो पण यायचा आणि तो जरा थोडासा त्याची बुद्धिमत्ता थोडीशी भोळसट अशा पद्धतीचा होता। आणि एक दिवस म्हातारी असा सण आलेला असतो आणि नेहमीप्रमाणे त्याला निमंत्रण गेलेलं असतं, अगोदर सांगितलेलं असतं म्हातारीने
तो येतो तर त्याला यायला उशीर होतो. तोपर्यंत ही आजीबाई जेवून खाऊन त्या पलंगावरती जुना असा असतो पलंग, तिथं खिडकी एक असते आणि तिथं आपल्या त्या झोपलेल्या असतात. आणि बाळू येतो आणि म्हणतो आजी आजी, तर त्या म्हातारी म्हणते जा बाबा, तर तू सगळं हातानंच घे काय असेल ते आणि जेव, आणि मला जरा पडू दे, मला कंटाळा आले. आणि पण एवढ्यात काय होतं की त्या बाळूला वाटतं की त्या आजीची थोडीशी आपण चेष्टा करूया. मग चेष्टा करण्यासाठी तो काय करतो, त्या म्हातारीला असा उगीच म्हणतो की आजी, तू मगाशी झोपली होतीस त्यावेळेला खिडकीतनं एक साप आला आणि तो साप तुझ्याजवळ आला आणि तुझ्या तोंडातनं तू सारखी अशी घुमतेस, त्यातनं तुझ्या पोटात गेला आणि तो जेवतो बिवतो आणि निघून जातो. म्हातारीचा ढुलका लागतो. म्हातारी थोड्या वेळानं जागी होते. म्हातारीला वाटतं की खरंच माझ्या पोटामध्ये हा साप गेला का काय. पोट सापसायला सुरुवात करते. थोड्या वेळानं पोट दुखायला सुरुवात होतं. आता घालमेल होते, काय करावं काय करावं काय करावं. कशी तरी म्हातारी रात्र काढते, संध्याकाळी जेवत नाही आणि सकाळी मग तालुक्याला एका डॉक्टरांच्याकडे जाते. तिथं गेल्यानंतर मग ती सांगते डॉक्टरांना, म्हणते काल माझ्या पोटात साप गेला आणि मला खूप त्रास होतोय आणि नीट तपासा बघा, व्यवस्थित हे करा, काहीतरी करा. तर ते डॉक्टरांना वाटतं की आता ह्या म्हातारीला आजारवर झाला का काय, थोडंसं हिची सायकोलॉजी डिस्टर्ब झाली असेल. मग डॉक्टर काय करतात, काहीतरी गोळ्या लिहून देतात आणि म्हणतात आजी, म्हणजे एक झोपेची गोळी आणि ह्या गोळ्या खा आणि तुम्हाला बरं वाटेल, जावा तुम्ही घरी. आता ती म्हातारी ज्या वेळेला घरी येते त्यावेळेला तिचं समाधान होत नाही. बुद्धीचे वैभव अन्य म्हणजे माइंड सेट झालेला आहे. आता काय सेट झालेला आहे माइंड, की तो साप पोटामध्ये गेलेला आहे. आणि मग ती म्हातारी त्या गोळ्या कशी तरी खाते, पण तिला काय ते परत पोटात दुखायला लागतं. परत इतका त्रास होतो तिला त्या म्हातारीला. दुसऱ्या एक रात्र दुसरी पण कशी तरी काढते आणि परत तालुक्याला जाते आणि दुसऱ्या डॉक्टरांच्याकडं, मोठ्या डॉक्टरांच्याकडं, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरांच्याकडं जाते. आणि तिथं गेल्यावरती पण काय होतं, नंबरला बसलेली असते. आता ते डॉक्टरांनी म्हातारीचा नंबर आला की म्हणतात ही आजी झोपा, त्या टेबलवरती झोपवतात. काय झालं म्हणजे काय नाही बाबा, का परवा एक साप माझ्या पोटात गेला आणि मग मला लई त्रास होतोय त्याचा, तो कधी बाहेर यायचा. डॉक्टरांनी, त्या डॉक्टर हुशार असतात ते डॉक्टर म्हणतात की आजीचं थोडंसं संतुलन मानसिक बिघडलेलं आहे. आणि आता खरं पहिल्या डॉक्टरांच्याकडून पण ही म्हातारी जाऊन आली. आता हिला असं हिचं माइंड सेट केलं पाहिजे, पुन्हा ते नसलेला साप पोटातनं बाहेर काढला पाहिजे, तरच ह्या आजी ठीक होतील. नाहीतर विनाकारण अनकॉन्शियसनेस परत त्रास होईल यांना. मग आणि डॉक्टरांचं एक एम असतो की बाबा सगळ्यांना जगवलं पाहिजे. मग डॉक्टर काय म्हणतात, चेक वगैरे केलं की म्हणतात आजी खरंच पोटात साप आहे बरं का, वेटोळे घालून बसलाय आणि तो बाहेर काढायचा असेल ना तर एक छोटीशी सर्जरी करायला लागेल, म्हणजे ऑपरेशन. तर म्हातारी म्हणते किती पण पैसे गेले तरी चालतील, पण ती पटकन ऑपरेशन करून काढून टाका तो साप. मग ते त्या मुर्द्याच्या उरावरच्या दिवशी 500 रुपये घातलं, काही सुद्धा कळलं नाही त्याला, पोटात माझे साप गेला. त्याला कळायला पाहिजे होतं ना. डॉक्टर म्हणतात असू दे आजी, शांततेत घ्या, होईल, तुम्ही बरं व्हाल, टेन्शन घेऊ नका, आपण तो साप मी असे खूप जणांचे साप काढलेत अजून, परत डॉक्टर म्हणतात. आणि मग ती म्हातारी काय करते, दुसऱ्या दिवशी म्हणते मी जास्त पैसे अजून बक्षीस देईन तुम्हाला थोडंफार, पण लवकर काम करा. दुसऱ्या दिवशी परत ती म्हातारी घरी जाते आणि घरी गेल्यानंतर परत पैसे तर असतातच आजीच्याकडं, पैसे घेऊन परत दवाखान्यात येते. अगदी सकाळी येते, साप काढायचे पोटातला म्हटल्यावरती. आल्यावरती परत मग ते डॉक्टर एक्झामिन टेबलवरती परत म्हातारीला घेतात, एक्सरे काढल्याचं नाटक करतात आणि तिला थोडंसं भुलीचं इंजेक्शन देतात आणि पोटावरती नुसते वरनं एक छोटीशी जखम करतात आणि त्याला बँडेज बांधतात. आणि परत म्हातारीला गारोड्याला आधीच त्यांनी एक छोटासा साप आणून एका भरणीत ठेवायला सांगितलेला असतो आणि त्या भरणीमध्ये तो साप ठेवलेला असतो. आणि म्हातारी मग शुद्धीवर आल्याबरोबर डॉक्टर म्हणतात खरंच आजी, हा बघा साप तुमच्या पोटातून काढला. आणि जसा तो साप बघितला म्हातारी खुदकन हसते. म्हातारी म्हणते
म्हणजे बरं झालं तुम्ही देवासारखं भेटला, नाहीतर या सापाचं काय झालं असतं आता. म्हणजे आता खरं तिचं माइंड पूर्णपणे सेट झालेलं आहे. आणि मग ज्यावेळेला ती म्हातारी घरी येते, घरी आल्यानंतर मग इतकं छान सगळं घर स्वच्छ करून अगदी मस्तमध्ये ती राहिलेली असते. परत थोडे दिवस जातात, बाळू लवकर काय घरी येतच नाही. परत दुसरा सण येतो, परत दुसऱ्या सणाला परत पोळ्या, परत बाळू परत जेवायला. मग त्या बाळूला आलेल्या म्हणते, बाळू तू त्यावेळेला बघितलंस ते खिडकीतून आलेला साप, तो माझ्या पोटात जाताना, आणि तू जर बघितलं नसतं तर काय झालं असतं बाबा. देवासारखा धावून आलास, तुला पोळ्या खायला घातल्या, पण खरंच तू माझ्यावर लक्ष ठेवलंस. आणि मग बाळू आपल्या 4-5 पोळ्या हाताळतो बसून यथेच्छ, परत बाहेर येतो. आणि परत बाहेर आल्यानंतर मग त्या आजीजवळ बसलेला असतो. म्हणतो, आजी पण मला एक शंका येते. आजी म्हणते, काय झालं आता, कसली शंका. त्यावेळेला तो बाळू म्हणतो की आजी मला असं वाटते की तो साप जर डॉक्टरांनी बाहेर काढला पोटातला, पण त्यांनी जर समजा अंडी घातली असती तर त्यावेळेला काही पोटामध्ये. आता मात्र ती म्हातारी, इतका गोंधळ होऊन उडतो त्या म्हातारीचा, माइंड आधी सेट झालेला असतो. आणि तो बाळू निघून जातो. मग म्हातारीला असं वाटतं की आता ती अंडी आत फुटली असतील, आता एक सापाने इतका त्रास दिला, आता ती अंडी किती असतील त्या सापाची, किती साप आता तयार झाले असतील, आणि आता मी डॉक्टरांच्या पर्यंत जाईपर्यंत जगते का नाही. म्हातारी तिथंच त्या म्हातारीची विकेट पडते डुशू. म्हणजे सांगायचं काय आहे की माइंड आपलं व्यवस्थित जर सेटिंग झालं तर त्याच घटना आपल्याला घडल्यासारख्या वाटतं. आपण बघा, दारापुढं दिवाळीच्या वेळेला किंवा मध्ये आधी सुद्धा एक स्वस्तिक काढतो. स्वस्ती श्री गणनायकम गजमुखम स्वस्तिक काढतो. आणि त्या स्वस्तिक काढण्यापाठीमागचं आपलं एक कारण असतं की त्या स्वस्तिक काढल्यामुळं घरामध्ये शांती येते, घरातलं काही विघ्न असेल तर ते बाहेर जातं, आणि सुखशांती असं त्या स्वस्तिकचं एक अर्थ आहे. तर त्याचं जे सुभाषित आहे किंवा त्याची जी सायकॉलॉजी आहे किंवा त्याची जी माहिती आहे ही पुरातन काळापासून चालत आलेली आहे. आणि मग ते स्वस्तिक ज्यावेळेला आपण दारापुढं काढतो त्यावेळेला ते पहिलं आपल्या माइंडमध्ये सेट होतं. काय सेट होतं की आता मी हे स्वस्तिक काढतोय किंवा काढते म्हणजे माझ्या घरात सुखशांती 100% येणार, आणि मग सगळी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला त्या दिवशी आल्यासारखी घरामध्ये वाटते. म्हणून कुठं आपण ज्यावेळेला गुरुच्या चरणावरती असतो त्यावेळेला आपण जिथं शिष्यत्व स्वीकारलेलं आहे, जे आपल्याला गुरुवचन येतं, गुरुमत किंवा गुरुचे आदेश येतात, हे जर आपण अगदी आपलं माइंड सेट झालं असेल तरच आपण पाळू शकतो. आणि मग जर आपण माइंड सेट झाल्यानंतर ते जर आदेश पाळले किंवा सगळ्या गोष्टी आपण नामस्मरण, तोही निरंकार, मै तेरी शरणार, मैनू बक्षलो, हे आपण नामस्मरण केलं, सेवा सत्संग हे करत गेलो, पण आपलं माइंड सेट असेल तर निश्चितपणानं आपल्याला त्याचं फळ भेटल्याशिवाय राहत नाही. हा आता एवढ्या गोष्टीवरून तर सिद्धांत तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल. पुन्हा एकदा व्हिडिओ आपला खूप लांबतोय, तर राशीला आता रजा द्या. यानंतर दुसरा व्हिडिओ यापेक्षा सुंदर असेल. आणि खरंच सगळेजण व्हिडिओ शेवटपर्यंत बघतात, हे फार कौतुकास्पद आहे. आणि आता सगळ्यांचं माइंड सेट झालेलं आहे की माताजींचा कुठला व्हिडिओ येणार. छान आहे. आपल्याला पण यातून सुद्धा एक श्रवण गुरुभक्ती घडत असते. आणि जी उपनिषद 108 आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की श्रवण केल्यामुळं, गुरुला श्रवण जास्तीत जास्त केलं तर आपल्या पापांचा नाश होतो आणि आपलं माइंड सेटिंग चांगलं होतं. प्रेमाने बोला धन निरंकार जी. आणि परत एकदा धन निरंकार कमेंट करायला विसरू नका. सगळ्यांना पुन्हा एकदा धन निरंकार. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. सात्संगत जी, प्रेमाने बोला धन निरंकार जी. सगळ्यांच्या चरणावर दाशीचा कोटी कोटी धन निरंकार. आजचा दिवस सुद्धा सगळ्यांना खूप छान आणि आनंदाचा जाणार अशी गुरुचरणावरती दाशी तुमच्यासाठी अरदास करते. विषय खूप छोटा आहे पण विचार करण्यासारखा आहे.
माऊली सांगतात, बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे. म्हणजे बुद्धी एवढं वैभव किंवा श्रीमंती दुसरी कुठली असू शकत नाही, असं माऊलींचं एक ठाम मत आहे. मग बुद्धी म्हणजे नेमकं काय? तर प्रत्येक माणूस काय करतो की सगळ्यांची बुद्धी समान आहे असं धरून चालतो आणि एकाच काठीनं सगळ्या माणसांना हाकण्याचा प्रयत्न करतो. आपण बघतो की कधी कधी एखादी गोष्ट एखाद्या माणसाकडून चुकीची घडली तर सगळीच माणसं, बाबा आता ह्या दुनियेत काही खरं राहिलंच नाही. चुकून एखाद्या आता साधू च्या नावाखाली काहीतरी ढोंगीपणा करणारी लोक आढळतात, त्यावेळेला पण वाटतं की आता ही सगळी लोक अशीच आहेत का काय. मग अशा वेळेला आपण सगळ्यांशी गृहीत धरतो. तर असं गृहीत न धरता हा विचार हा त्या एका व्यक्तीपुरता असतो, हे आपल्या बुद्धीला पटायला पाहिजे. आणि यावरतीच माणसाच्या जीवनामध्ये त्या बुद्धी म्हणजे त्याचं माइंड, आपण नेहमी शब्द वापरतो, माइंड ब्लोईंग, माइंड सेट, माइंड डिस्टर्ब, असे बरेच शब्द आपण वापरत असतो. तर माणसाचं माइंड सेट होणं म्हणजे काय? तर ज्यावेळेला माणसाचं माइंड सेट होतं, आणि याला नाही म्हटलं तर शास्त्राचा, आध्यात्मिकाचा नाही, पण एक शास्त्रीय आधारसुद्धा आहे की माणसाचं माइंड ज्यावेळेला सेट होतं त्यावेळेला त्याच्या मनामध्ये जो कोणी मग डॉक्टर असेल, एखादा वकील असेल, किंवा एखादा गुरु असेल, कुठला महात्मा असेल, तो जर त्याच्या डोक्यामध्ये तो बसला तर त्याला म्हणजे त्याबद्दलच आवड निर्माण होते. म्हणून सगळेजण म्हणतात की बाबा आपला गुरु कसा आहे, तर आपला गुरु हा सद्गुरू आहे मुळात, आणि हा पारंपरिक पद्धतीनं आलेला आहे. त्यामुळं आपल्याला इथं फारसा विचार करायची गरज नाही. पण काही लोक काय करतात की विनाकारण कुठंतरी अगदी सतत गुरु बदलत राहणं, बुद्धीचे वैभव कुठंतरी पणाला लावतात. आणि मग तो ज्यांनी त्याच्यासाठी खूप काय केलं, माइंड सेट झालेला असतो, आणि मग कळतं की बाबा आता हे फार सगळं उलटसुलट घडलं. मग त्या तपश्चर्या जी केलेली असते ती सगळी निष्फळ ठरते. म्हणून पाणी पिवो छानसे, गुरु करो ज्ञानसे, असं पूर्वीपासून म्हटलेलं आहे. आता आपल्या बाबतीत हे नाही, आपला गुरु हा ब्रह्मज्ञानच घेऊन जन्माला आलेला आहे, आपल्याला ज्ञान वाटण्यासाठी. हा सारासार विचार आहे जगाचा. आता हे एक झालं, पण माइंड सेट होणं म्हणजे दुसरी गोष्ट काय आहे? तर माइंड सेट होणं कधी कधी काही गोष्टीत ते पॉझिटिव्ह आहे, म्हणजे चांगलं काहीतरी घडतं, त्यातून एकाग्रता वाढते मनाची. पण कधी कधी ते त्रासदायक पण ठरतं. दाशीला एक उदाहरण आठवलं आणि ते दाशी चरणावरती तुमच्या ठेवते. काय झालं, एका गावामध्ये एक म्हातारी राहत असते आणि त्या म्हातारीला कुणीच नसतं. घरी चांगलं तिचं सगळं गडगंज असतं आणि वाडा असतो चांगला, पैशा पाण्याने सदृढ सगळं छान असतं, पण कुणीही नसतं. एकटीच राहत असते म्हातारी. आणि तिचे जवळ एक बाळू नावाचा मुलगा राहत असतो. आणि त्या म्हातारीची इतंभूत काही कामं असतील तर ती म्हातारी त्या बाळूला सांगायची आणि तो सगळी कामं तो बाळू करायचा. आणि मग म्हातारी काय करायची, प्रत्येक सणाला पुरणपोळीला आवडीची असायची म्हातारीच्या आणि त्या बाळूच्या पण. मग ती म्हातारी त्या बाळूला घरी बोलवायची पुरणपोळी खायसाठी, आणि तो पण यायचा. आणि तो जरा थोडासा, त्याची बुद्धिमत्ता थोडीशी भोळसट अशा पद्धतीचा होता. आणि एक दिवस म्हातारी असा सण आलेला असतो आणि नेहमीप्रमाणे त्याला निमंत्रण गेलेलं असतं, अगोदर सांगितलेलं असतं म्हातारीने. तो येतो तर त्याला यायला उशीर होतो. तोपर्यंत ह्या आजीबाई जेवून खाऊन त्या पलंगावरती, जुना असा असतो पलंग, तिथं खिडकी एक असते आणि तिथं आपल्या त्या झोपलेल्या असतात. आणि बाळू येतो आणि म्हणतो आजे आजे. तर त्या म्हातारी म्हणते, जा बाबा, तर तू सगळं हातानंच घे काय असेल ते आणि जेव.
आणि मला जरा पडू दे, मला कंटाळा आला. आणि पण एवढ्यात काय होतं की त्या बाळूला वाटतं की त्या आजीची थोडीशी आपण चेष्टा करूया. मग चेष्टा करण्यासाठी तो काय करतो, त्या म्हातारीला असा उगीचच म्हणतो की आजी, तू मगाशी झोपली होतीस त्यावेळेला खिडकीतनं एक साप आला आणि तो साप तुझ्याजवळ आला आणि तुझ्या तोंडातनं तू सारखी अशी घुरतेस, त्यातनं तुझ्या पोटात गेला आणि तो जेवतो बिवतो आणि निघून जातो. म्हातारीचा डुलका लागतो. म्हातारी थोड्या वेळानं जागी होते. म्हातारीला वाटतं की खरंच माझ्या पोटामध्ये हा साप गेला का काय. पोट चापसायला सुरुवात करते. थोड्या वेळानं पोट दुखायला सुरुवात होतं. आता घालमेल होते, काय करावं काय करावं काय करावं. कशी तरी म्हातारी रात्र काढते, संध्याकाळी जेवत नाही आणि सकाळी मग तालुक्याला एका डॉक्टरांच्याकडे जाते. तिथं गेल्यानंतर मग ती सांगते डॉक्टरांना, म्हणते काल माझ्या पोटात साप गेला आणि मला खूप त्रास होतोय आणि नीट तपासा बघा, व्यवस्थित हे करा, काहीतरी करा. तर ते डॉक्टरांना वाटतं की आता ह्या म्हातारीला अल्झायमर झाला का काय, थोडंसं हिची सायकॉलॉजी डिस्टर्ब झाली असेल. मग डॉक्टर काय करतात, काहीतरी गोळ्या लिहून देतात. पण म्हणतात आजी, म्हणजे एक झोपेची गोळी आणि ह्या गोळ्या खा आणि तुम्हाला बरं वाटेल, जावा तुम्ही घरी. आता ती म्हातारी ज्या वेळेला घरी येते त्यावेळेला तिचं समाधान होत नाही. बुद्धीचे वैभव अन्य नाही, म्हणजे माइंड सेट झालेला आहे. आता काय सेट झालेलं आहे माइंड, की तो साप पोटामध्ये गेलेला आहे. आणि मग ती म्हातारी त्या गोळ्या कशी तरी खाते, पण तिला काही ते परत पोटात दुखायला लागतं. परत इतका त्रास होतो तिला, त्या म्हातारीला. दुसऱ्या एक रात्र दुसरी पण कशी तरी काढते आणि परत तालुक्याला जाते आणि दुसऱ्या डॉक्टरांच्याकडं, मोठ्या डॉक्टरांच्याकडं, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरांच्याकडं जाते. आणि तिथं गेल्यावरती पण काय होतं, नंबरला बसलेली असते. आता ते डॉक्टरांनी म्हातारीचा नंबर आला की म्हणतात या आजी झोपा, त्या टेबलवरती झोपवतात. पण काय झालं म्हणतात, काही नाही बाबा, का परवा एक साप माझ्या पोटात गेला आणि मग मला लई त्रास होतोय त्याचा, तो कधी बाहेर यायचा. डॉक्टरांनी, त्या डॉक्टर हुशार असतात ते डॉक्टर म्हणतात की आजीचं थोडंसं संतुलन मानसिक बिघडलेलं आहे. आणि आता खरं पहिल्या डॉक्टरांच्याकडून पण ही म्हातारी जाऊन आली. आता हिला असं हिचं माइंड सेट केलं पाहिजे, पुन्हा ते नसलेला साप पोटातनं बाहेर काढला पाहिजे, तरच ह्या आजी ठीक होतील. नाहीतर विनाकारण अनकॉन्शियसनेस परत त्रास होईल यांना. मग आणि डॉक्टरांचं एक एम असतो की बाबा सगळ्यांना जगवलं पाहिजे. मग डॉक्टर काय म्हणतात, चेक वगैरे केलं की म्हणतात आजी खरंच पोटात साप आहे बरं का, वेटोळे घालून बसलाय आणि तो बाहेर काढायचा असेल ना तर एक छोटीशी सर्जरी करायला लागेल, म्हणजे ऑपरेशन. तर म्हातारी म्हणते किती पण पैसे गेले तरी चालतील, पण ती पटकन ऑपरेशन करून काढून टाका तो साप. मग ते त्या मुडद्याच्या उरावर त्या दिवशी 500 रुपये घातलं, काहीसुद्धा कळलं नाही त्याला, पोटात माझ्या साप गेला. त्याला कळायला पाहिजे होतं ना. डॉक्टर म्हणतात असू दे आजी, शांततेत घ्या, होईल, तुम्ही बरं व्हाल, टेन्शन घेऊ नका, आपण तो साप मी असे खूप जणांचे साप काढलेत अजून, बरं डॉक्टर म्हणतात. आणि मग ती म्हातारी काय करते, दुसऱ्या दिवशी म्हणते मी जास्त पैसे अजून बक्षीस देईन तुम्हाला थोडंफार, पण लवकर काम करा. मग दुसऱ्या दिवशी परत ती म्हातारी घरी जाते आणि घरी गेल्यानंतर परत पैसे तर असतातच आजींच्याकडं, पैसे घेऊन परत दवाखान्यात येते. अगदी सकाळी सकाळी येते, साप काढायचे पोटातला म्हटल्यावरती. आल्यावरती परत मग ते डॉक्टर एक्झामिन टेबलवरती परत म्हातारीला घेतात, एक्सरे काढल्याचं नाटक करतात आणि तिला थोडंसं भुलीचं इंजेक्शन देतात आणि पोटावरती नुसतं वरनं एक छोटीशी जखम करतात आणि त्याला बँडेज बांधतात. आणि परत म्हातारीला गारोड्याला आधीच त्यांनी एक छोटासा साप आणून एका भरणीत ठेवायला सांगितलेला असतो आणि त्या भरणीमध्ये तो साप ठेवलेला असतो. आणि म्हातारी मग शुद्धीवर आल्याबरोबर डॉक्टर म्हणतात खरंच आजी, हा बघा साप तुमच्या पोटातून काढला. आणि जसा तो साप बघितला म्हातारी खुदकन हसते. म्हातारी म्हणते म्हणजे बरं झालं तुम्ही देवासारखं भेटला, नाहीतर ह्या सापाचं काय झालं असतं आता. म्हणजे आता खरं तिचं माइंड पूर्णपणे सेट झालेलं आहे. आणि मग ज्यावेळेला ती म्हातारी घरी येते, घरी आल्यानंतर मग इतकं छान सगळं घर स्वच्छ करून अगदी मस्तमध्ये ती राहिलेली असते. परत थोडे दिवस जातात
बाळू लवकर काय घरी येतच नाही. परत दुसरा सण येतो, परत दुसऱ्या सणाला परत पोळ्या, परत बाळू परत जेवायला. मग त्या बाळूला आलेल्या म्हणते, बाळू तू त्यावेळेला बघितलंस ते खिडकीतनं आलेला साप तो माझ्या पोटात जाताना, आणि तू जर बघितलं नसतं तर काय झालं असतं बाबा, देवासारखा धावून आलास, तुला पोळ्या खायला घातल्या, पण खरंच तू माझ्यावर लक्ष ठेवलंस. आणि मग बाळू आपल्या 4-5 पोळ्या हाताळतो बसून यथेच्छ, परत बाहेर येतो. आणि परत बाहेर आल्यानंतर मग त्या आजीजवळ बसलेला असतो, म्हणतो आजी पण मला एक शंका येते. आजी म्हणते काय झालं, आता कसली शंका. त्यावेळेला तो बाळू म्हणतो की आजी मला असं वाटते की तो साप जर डॉक्टरांनी बाहेर काढला पोटातला, पण त्यांनी जर समजा अंडी घातली असती तर त्यावेळेला काही पोटामध्ये. आता मात्र ती म्हातारी इतका गोंधळ उडतो त्या म्हातारीचा, माइंड आधी सेट झालेलं असतं, आणि तो बाळू निघून जातो. मग म्हातारीला असं वाटतं की आता त्या अंडी आत फुटली असतील, आता एक सापाने इतका त्रास दिला, आता ती अंडी किती असतील त्या सापाची, आणि किती साप आता तयार झाले असतील, आणि आता मी डॉक्टरांच्यापर्यंत जाईपर्यंत जगते का नाही. म्हातारी तिथंच त्या म्हातारीची विकेट पडते डुशू. म्हणजे सांगायचं काय आहे की माइंड आपलं व्यवस्थित जर सेटिंग झालं तर त्याच घटना आपल्याला घडल्यासारख्या वाटतात. आपण बघा दारापुढं दिवाळीच्या वेळेला किंवा मध्ये आधी सुद्धा एक स्वस्तिक काढतो. स्वस्ती श्री गणनायकम गजमुखम स्वस्तिक काढतो, आणि त्या स्वस्तिक काढण्यापाठीमागचं आपलं एक कारण असतं की त्या स्वस्तिक काढल्यामुळं घरामध्ये शांती येते, घरातलं काही विघ्न असेल तर ते बाहेर जातं, आणि सुखशांती असं त्या स्वस्तिकचं एक अर्थ आहे. तर त्याचं जे सुभाषित आहे किंवा त्याची जी सायकॉलॉजी आहे किंवा त्याची जी माहिती आहे ही पुरातन काळापासून चालत आलेली आहे. आणि मग ते स्वस्तिक ज्यावेळेला आपण दारापुढं काढतो त्यावेळेला ते पहिलं आपल्या माइंडमध्ये सेट होतं. काय सेट होतं की आता मी हे स्वस्तिक काढतोय किंवा काढते म्हणजे माझ्या घरात सुखशांती 100% येणार, आणि मग सगळी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला त्या दिवशी आल्यासारखी घरामध्ये वाटते. म्हणून कुठं आपण ज्यावेळेला गुरुच्या चरणावरती असतो त्यावेळेला आपण जिथं शिष्यत्व स्वीकारलेलं आहे, जे आपल्याला गुरुवचन येतं, गुरुमत किंवा गुरुचे आदेश येतात, हे जर आपण अगदी आपलं माइंड सेट झालं असेल तरच आपण पाळू शकतो. आणि मग जर आपण माइंड सेट झाल्यानंतर ते जर आदेश पाळले किंवा सगळ्या गोष्टी आपण नामस्मरण, तोही निरंकार, मै तेरी शरणार, मैनू बक्षलो, हे आपण नामस्मरण केलं, सेवा सत्संग हे करत गेलो, पण आपलं माइंड सेट असेल तर निश्चितपणानं आपल्याला त्याचं फळ भेटल्याशिवाय राहत नाही. हा आता एवढ्या गोष्टीवरून तर सिद्धांत तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल. पुन्हा एकदा व्हिडिओ आपला खूप लांबतोय, तर राशीला आता रजा द्या. यानंतर दुसरा व्हिडिओ यापेक्षा सुंदर असेल, आणि खरंच सगळेजण व्हिडिओ शेवटपर्यंत बघतात हे फार कौतुकास्पद आहे. आणि आता सगळ्यांचं माइंड सेट झालेलं आहे की माताजींचा कुठला व्हिडिओ येणार. छान आहे. आपल्याला पण यातून सुद्धा एक श्रवण गुरुभक्ती घडत असते. आणि जी उपनिषद 108 आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की श्रवण केल्यामुळं, गुरुला श्रवण जास्तीत जास्त केलं तर आपल्या पापांचा नाश होतो आणि आपलं माइंड सेटिंग चांगलं होतं. प्रेमाने बोला धन निरंकार जी, आणि परत एकदा धन निरंकार कमेंट करायला विसरू नका. सगळ्यांना पुन्हा एकदा धन निरंकार. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.